तेजवानी। बघूयात नक्की कोण आहेत शीतल तेजवानी आणि काय काय आजपर्यंत या व्यक्तीचं नाव कुठे कुठे आलंय, काय आहे। कारण तुम्ही जे डिटेल ऐकणार आहात ना, ते डिटेल ऐकून जसं मी काल म्हटलं होतं, धक्का तर बसणार आहेत, पण अनेक महत्त्वाच्या गोष्टी या स्टोरीमधनं, या बातमीमधनं तुमच्या समोर येणार आहेत। शीतल किशनचंद तेजवानी कोण आहेत, काय त्यांचा संबंध या गोष्टीशी, बघूयात। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील शेकडो कोटींच्या जमीन व्यवहाराचं प्रकरण झी24 तासनं उघडकीला आणलं। पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया कंपनीनं जमीन खरेदी करताना अनेक अनियमितता केल्याचं समोर आलंय। महार वतनाची जमीन म्हणजेच इन्फिरियर वतन लँडची खरेदी विक्री करता येत नाही, तरीही नियम डावलून या जमिनीची विक्री 300 कोटींना करण्यात आली। यावर कळस म्हणजे जमिनीची विक्री करताना 7/12 वर सरकारचं नाव असताना उपनिबंधकांनी त्यावर आक्षेप घेतला नाही। पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया कंपनीनं नियम धाब्यावर बसवून सरकारच्या नावावरची जमीन खरेदीचा घाट घातला। हे सगळं झी24 तासनं उघडकीला आणलं, पण गैरव्यवहाराचं हे प्रकरण इथं संपत नाही। या सगळ्या प्रकरणातलं मुख्य पात्र आम्ही समोर आणतोय आणि ही व्यक्ती आहे शीतल किशनचंद तेजवानी। शीतल तेजवानी हिनं कोरेगाव पार्क जमीन व्यवहारात अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे। या शीतल तेजवानीनं कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या जमिनीच्या मालकांशी संपर्क साधला। सर्वे क्रमांक 88, हिस्सा क्रमांक 1 ते 26 ही जमीन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती। ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं आणि त्याच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली। शीतलनं जवळपास 2 ते 3 वर्ष परिसरातल्या 272 जणांचा शोध घेऊन त्या जमिनीच्या पॉवर ऑफ अटर्नी करून घेतल्या। या पॉवर ऑफ अटर्नीच्या मोबदल्यात कुणाला 2000, कुणाला 5000 तर कुणाला 25000 देऊन त्यांना वाटेला लावलं। आता आमची फसवणूक झाली आणि हा व्यवहार झालेला आहे। आम्हाला फसवून खोटा दस्त केलेला आहे। आमच्या एक व्यक्तीला पकडून त्याला काहीतरी थोडंसं आम्ही दाखवून किंवा काय दारू पाजून त्याला काहीतरी खोटं फसवणूक झालेली आमची। जी लोक होती त्या लोकांना सगळे संघ नव्हती नेली। 10 माणसं बोलवायची, 10 माणसं घेऊन जायची, 5 माणसं न्यायची, असं त्यावेळेस त्यांनी व्यवहार केलेला आहे। शीतल तेजवानीनं जमीन हडपण्याचं काम एकदम थंड डोक्यानं सुरू ठेवलं होतं। अजगर जसा आपल्या भक्ष्याला गिळतो आणि शांत बसतो, तशी शीतल तेजवानी जमीन हडपून शांत बसली होती। ती एका संधीची वाट पाहत होती। 2025 मध्ये शीतलनं अमेडिया कंपनीच्या रूपानं पार्थ अजित पवार हा ग्राहक शोधला। कागदपत्रांवर विश्वास ठेवला तर 300 कोटी रुपये शीतलनं घेतल्याचं दिसतंय। प्रत्यक्षात ही रक्कम कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे। शीतल घोटाळेबाज असल्याची माहिती समोर आली आहे। शीतलचा नवरा सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्याचा आरोपी आहे। या प्रकरणात सागर ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडलाय, पण पुढच्या काळात ना शीतल तेजवानी विरोधात काही झालं ना तिचा घोटाळेबाज नवरा सागर सूर्यवंशी विरोधात। हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर शीतल सध्या कुठे आहे, तिचं सध्याचं ऑफिस कुठे आहे याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। जेव्हा शीतलची चौकशी होईल तेव्हा अमेडिया कंपनी आणि पार्थ अजित पवार हे कनेक्शनही उघडकीला येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई। कशा प्रकारे हा व्यवहार झालाय आपण आता बघितलं। या सगळ्यांमध्ये शीतल तेजवानींची नक्की काय भूमिका होती आपण बघितलं। या सगळ्यामध्ये हा व्यवहार झाल्याचं जे सांगण्यात येत आहे, हा त्या महार वतन जमिनी किंवा ज्याला इन्फिरियर आपण लँड म्हणतो, इन्फिरियर वतन लँड म्हणतो, त्या वतन ज्यांच्याकडे आहेत त्यांनी आपली पॉवर ऑफ अटर्नी दिली होती शीतल तेजवानी यांच्याकडे, आणि हा व्यवहार शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यामध्ये झाला। म्हणजे कालच्या व्यवहाराचा कागद आपण पुन्हा दाखवू शकतो का, ज्याच्यामध्ये सही आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय सही केली आहे शीतल